जाऊया आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याला सुरुवात होते. पुणे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात अंबिक कुरुंकर चषक 2024 हे पर्व. टोल नाक्याचं हे मैदान, तिथे ही स्पर्धा सुरू आहे. जयदुर्गा अतकोली टीमची कॅप्टन आपण कमिटी मेंबरशी संपर्क साधायचे. आजच्या दिवसातील चौथ्या मॅचला सुरुवात होते. निवा पाटील पीटीसीचे फाउंडर यांनी पुरस्कृत केलेला संघ मित स्पोर्ट कुकसे या नावाने कुकसे संघ खेळताना पाहायला मिळेल. टॉस हरल्यानंतर गोलंदाजी त्यांच्या वाट्याला आले, तर त्यांच्या विपक्षामध्ये टॉस जिंकल्यानंतर डीबी कुरुंद बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाले. पहिल्या चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालाय. बॅटचा संपर्क होता म्हणजे कॅच होती, ती ड्रॉप केली विकेट किपरने. एक सिंगल धाव येते रोनितच्या खात्यामध्ये. सिंगलने रोनितने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केलं, परंतु या खात्यामध्ये 5 ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. करूया कॉम्प्युटर बॉक्स मध्ये परिवर्तन. पहिल्या 2 ओव्हरसाठी धन्यवाद, बदल होणार नाहीये. पहिले षटक बबलू यांचं. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, बॅटची एज लागली होती, विकेट किपरने थोडीशी चुकी केली. राईट हँड ओव्हर द विकेटने लेन चांगली होती, खोदण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटचा तेवढा संपर्क नव्हता. बॅट खेळपट्टीला देखील ब्रश झाली होती आणि बॅट आणि चेंडूचा देखील संपर्क होता. जसा आपण उल्लेख केला तसाच देखील चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कारण का ज्यावेळेस धाव पूर्ण झाली त्यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवर बॅटरने बॅट देखील आपली चेक केली. बॅट चेंडूचा देखील संपर्क होता आणि खेळपट्टीला देखील ब्रश झालेली होती. दोन्ही सलामीवीरांनी सिंगल धाव्याने आपल्या डावाला सुरुवात केली. पुढ्यात ठेवला होता परंतु खोदता आला नाहीये. भन्नाट वेग आहे बबलूकडे, कित्येक वर्ष क्रिकेट खेळलाय, त्याचा अनुभव दाखवतो इथे. चांगली गोलंदाजी, शांत ठेवले पॉवर पेच्या ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना. रोनित आणि रोशन यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी पायावर जाऊन चेंडू अदललाय, स्टंपच्या मधोमध पकडलाय, विकेटचं पतन. पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज बबलू याने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने LBWच्या रूपाने रोनितला बाद केलं गोलंदाज बबलू याने. हा रिप्ले तुमच्या समोर. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना पुलर लेन मध्ये यॉर्करचा मारा केला, अगदी मधोमध पकडला बॅटर रोनित याला आणि 2 या धावसंख्येवर पहिला हादरा लागत असताना डीबी करून टीमला चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज बबलूने. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये कुकसे टीम हे नाव चर्चेत राहिलंय. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय, संपर्क झाला होता, विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट येते बबलूच्या खात्यामध्ये. कुणाला खातं ओपन करता आलं नाही, कशा पद्धतीने विकेट प्राप्त केली हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गुड लाईनवर पिच करत असताना इन स्विंग होत असता, बॅटची एज लागली आणि त्याच्यानंतर सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. झेल बाद कुणाल. विकी पाटील आणि आशिष पाटील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बबलूच्या माध्यमातून. 2 विकेट प्राप्त केलेत, फक्त 2च धावा खर्च केलेत पहिल्या 5 चेंडूमध्ये. धावांसाठी संघर्ष करावा लागतो पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सुवर्ण संधी असते बॅटरला, कारण का आउटफील्डमध्ये 2च शतरक्षक असतात. अंकुचित केलेलं शतरक्षण असतं, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये डीबी करून टीमला. या ओव्हरचा शेवटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू चाललाय, शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय चौकार समाप्त. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 6 वर 2 विकेट. ऍक्शन रिप्ले कशा पद्धतीने चौकार मारलाय रोहनने, अगदी पुढ्यात टाकला होता, खेचला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स शतरक्षकाच्या डोक्यावरून फरार झालाय 4 धावांसाठी.
ओव्हर क्रमांक दुसरं मयूर त्याच्या विपक्षामध्ये पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॅटरने, परंतु संपर्क नाहीये. क्रिकेट म्हणजे काय तर चेंडू आणि फलीचा संपर्क, गावागावांचा संबंध म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. अनिश्चिततेने भरलेला संघर्षाचा खेळ म्हणजे क्रिकेट. जर आणि तरला जागा नाहीये असा खेळ म्हणजे क्रिकेट. तो सध्या आपण पाहतोय टोल नाका मैदानावर. इथे लेन चांगली होती, खोदून काढल्या ऑन साईडला डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. एक सिंगल धावेल रोशनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 7 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मिथ स्पोर्ट कुक्से टीमच्या माध्यमातून. आज हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय तो म्हणजेच निवा पाटील यांनी. त्याने देखील धन्यवाद देऊया. टॉच बॉक्समध्ये देखील आपण चर्चा कॅप्टनशी केली होती. त्यांनी देखील उल्लेख केला की निवा पाटील यांच्या मुलाचं नाव मिथ आणि त्यांच्या नावाने आज कुक्से संघ खेळताना तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर रोहन चौकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली होती. बॅकफुटला गेलाय, फ्रंटफुट ओपन केले समोरच्या दिशेने. स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना दणदणकरी चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक पोचला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. सुरुवातीला 2 विकेट गेलेत, म्हणूनच दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅल्क्युलेट धावा बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे डीबी करून टीमचा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये मयूरने 2च धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून, परंतु मयूरला उत्तर दिले जाईल का या मॅचमध्ये. रोशन आहे सध्या स्ट्राईक एंडवर. गतीमध्ये परिवर्तन केलंय, व्हेरिएशन आहे, विविधता दाखवली आहे या ओव्हरमध्ये मयूरने. कधी पुलर लेन, कधी फुल टॉच, कधी गुड लाईनवर पिच करत असताना गतीमध्ये परिवर्तन केले. आणि जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज आपली गती कमी करतो त्यावेळेस बॅटरला टायमिंग साधता येत नाही. हे चित्र यावेळेस पाहायला मिळालं. टायमिंग साधता आलं नाही. बॅट हवेमध्ये अगोदरच फिरली आणि त्याच्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. रोशन उत्तर देण्यासाठी सज्ज झालाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, कॅच पकडलीये. चांगला शेल आपल्याला पाहायला मिळाला मागच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर रोशन याने, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता सरळ त्याच्या हातामध्ये. बॅटची टॉप एज लागली आणि विकेटचं पतन. तिसरा विकेट गमावू लागतो 8 या धावसंख्येवर डीबी करून टीमला. मायक्रोफोनवर 12व प्रतिनिधींनीच आवाज दिला. गुरु आलाय. गुरु नावामध्ये गुरु आहे. तसा खेळ करेल का तो? करावा देखील करायला लागेल, कारण का सध्या डीबी कुरून संघ संकटामध्ये सापडलाय. 8 वर 3 विकेट गेलेत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर द विकेटने गुरुसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू, परंतु गती कमी केली. व्हेरिएशन दाखवलंय ऑफ स्टंपच्या बाहेरून. अजून एक डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर डीबी कुरून टीमची धावसंख्या 8 वर 3 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये बबलूने 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूरने 2च धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट प्राप्त केली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीबी करून टीमची धावसंख्या 8 वर 3. रोहन केलतोर 5 वर 2 चेंडू फेस केलेत. गुरुला खातं ओपन करता आलं नाही. स्ट्राईक एंडवर रोहन. षटक क्रमांक 3 करण. यावेळी साकूट टप्प्याचा चेंडू हुक करून दिलाय मागच्या दिशेने. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय रोहनच्या माध्यमातून.
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. करण या गोलंदाजाचं स्वागत केलं. रोहनने चौकाराने टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. पहिले 2 ओव्हर्स मिडस्पोर्ट कुकसे टीमच्या नाबावर राहिलेत, परंतु इथून उत्तर द्यायला सुरुवात केली रोहनने. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. शरीरावर जाऊन चेंडू अदलला. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडीशी लाईन पाहायला मिळाली, म्हणूनच एलबी साठी अपील केली नाहीये. चांगला चेंडू. पहिला चेंडू थोडासा खराब होता करणचा, गती कमी होती. ॲप्टरकडे चेंडू होता, त्याला हुक करून दिला होता रोहनने, परंतु त्याच्यानंतर शांत ठेवलं रोहनला. पुन्हा एक डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला असला तरी देखील त्यानंतरचे 2 चेंडू चांगले पाहायला मिळतात. व्हेरिएशन केलंय गोलंदाज करण याने, दाखवले व्हेरिएशन. आणि तिन्ही गोलंदाजांचा आपण विचार केला तर तिन्ही गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवर लेंथ लाईन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, म्हणूनच धावसंख्या रोखली. अपील परंतु नॉट आउट घोषित केलंय. ओव्हर थ्रो झाला होता, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगला निर्णय पंचांचा. LBW ची विकेट आउट घोषित करण्यासाठी स्क्वेअर लेग पंचाची देखील चर्चा करावी लागते. बॅटचा संपर्क झालाय की नाही याची देखील पंच चर्चा करत असतात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढ्यात टाकला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा थोडी हलकी अपील होती, सहमती नाही मिळत. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या एका धावीच्या मदतीने 13 वर जाऊन पोहोचते. धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि मी नेहमीच म्हणत असतो की आयुष्यामध्ये देखील संघर्ष करावा लागतो, जीवन जगण्यासाठी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी. या मॅचमध्ये करून टीमला डीबी करून टीमला संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाला उत्तर दिले बॅटरने. खोदून काढलाय चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गुरुच्या माध्यमातून आलेला हा षटकार. मध्ये दोन्ही पंच एकमेकांशी समालोचन कक्षाबद्दल थोडीशी चर्चा करत होते, आम्हाला देखील समजलं. संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला गुरुच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 3 विकेट. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर डीबी करून संघ रोहनचा विचार केला तर 7 चेंडू फेस केलेत. 9 धावांचं योगदान. गुरुने 2 चेंडू फेस केलेत. नुकतंच षटकाराने त्याने खातं ओपन केलं. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या ओव्हरची जबाबदारी मयूरवर दिली गेली. सांघिक 4 परंतु वैयक्तिक दुसरं षटक मयूर यांचं. राईट हँड ओव्हर द विकेटने अगदी पुलर लेन मध्ये चेंडू टाकला होता. बॅटची एज, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 गमावी लागते ती. डीबी करून टीमला बाद होतोय रोहन. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, बाहेर होता चेंडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्कचा वापर नव्हता आणि बॅटची एज लागत असताना विकेटचं पतन. 4थी विकेट. नए बैट्समैन रोहित आए बल्लेबाजी के लिए। आते ही गेंद को तेज ड्राइव किया उन्होंने, जमीन के सहारे गेंद पहुंची काउ कॉर्नर पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 20 रनों पर पहुंचा स्कोर। रोनित 1 रन बनाकर आउट हुए, 2 रन बनाए रोशन ने, कुणाल 0 पर आउट हुए, रोहन ने 2 चौके लगाए। इस मर्तबा तेज गेंद, घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज, डॉट गेंद। गुरु सामना कर रहे मयूर का।
अच्छी गेंद विकेटों में आ रही थी, बैकलिफ्ट को नीचा करके खेला है ऑन साइड पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। मयूर सामना करेंगे रोहित, फुल पे लेके तेज ड्राइव किया है सीधे बल्ले से, एक से ज्यादा कुछ भी नहीं। एक रन से स्कोर बढ़ता हुआ 12-22 पर पहुंचा है। मयूर की है गेंद, पुल कर दिया गेंद को मिड विकेट पर, फील्डर मौजूद है। थोड़ा सा और थ्रो और 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर 24 रनों पर पहुंचा है 4 ओवरों की समाप्ति के बाद। डीबी स्पोर्ट्स कुरून का आज बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं कर पाई डीबी स्पोर्ट्स कुरून। देखना है 5वें और आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है। मीत कुक्सा की ओर से आकाश को बुलाया गया है। आकाश रोहित के लिए तेज तरार गेंद, लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे बीट हुए रोहित, डॉट गेंद। हालांकि इस विकेट का अच्छा खासा अनुभव है डीबी स्पोर्ट्स कुरून को, रोहित को, रोशन को, लेकिन नजर नहीं आ रहा है वह अनुभव कुक्सा की गेंदबाजी के सामने। इस मर्तबा निकल के मारना चाहते थे, स्टंप्स में गेंद को रखा था, बोल्ड हो गए रोहित, एक और झटका। चार गेंदें बची है कुछ करने के लिए, स्कोर इस वक्त 24 रन। देखना है कितने रन बटोरते बची हुई 4 गेंदों में। तेज बाउंसर 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर का। डॉट गेंद। इस मर्तबा लो फुल टॉस गेंद थी और आउट हो गए वहां पर, स्टंप्स को ट्रिप करती हुई गेंद चली गई थी, हिट विकेट आउट हुए। हिट विकेट आउट हुए सूरज थोरात, एक और झटका लगता हुआ डीबी स्पोर्ट्स कुरून को। नए बैट्समैन सचिन आए बल्लेबाजी के लिए। सचिन अगर 2 गेंदों में 2 छक्के लगाते तो 2000 रुपए का इनाम रोहन पाटिल की ओर से, फोकस मैन है इस स्पर्धा के।
तेज तरार गेंद स्टंप्स को छोड़ती हुई दिशा से भटके वाइड घोषित किया अंपायर ने। अभी भी मौका है, अगर 2 छक्के लगाते तो 2000 रुपए का इनाम रोहन पाटिल इस स्पर्धा के करता धरता और शुभम पाटिल की तरफ से इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, शरीर से टकराई है गेंद, रन पूरा किया लेग बाइस का इशारा अंपायर का। इस मर्तबा खराब गेंद दिशा से बट के वाइड घोषित किया अंपायर ने। अगला मुकाबला सितीश स्पोर्ट्स अतकोली और जेबी खालिंग के बीच। दोनों टीमों के कप्तान आपको टॉस बॉक्स में रेडी रहना है टॉस के लिए। इस इनिंग के बाद हम टॉस करेंगे। सितीश अतकोली और जेबी खालिंग। अच्छी गेंद पड़ने के बाद उछालती, कॉट बिहाइंड आउट, एक और विकेट। 5 ओवर की समाप्ति। डीबी स्पोर्ट्स कुरुन ने बनाए 26 रन और 27 की चुनौती रखी है मीत कुक्सा के सामने। जय बजरंग खालिंग टीमचे कॅप्टन आणि क्षितिज अतकोलीचे कॅप्टन आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे। आपण नाणेफेक करणार आहोत। तत्पूर्वी व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल। सर्वप्रथम विक्की पाटील यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत। अक्षय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर हे दृश्य। अक्षय भोईर यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय। विक्की पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह दिला जातोय। त्यानंतर आपण दुसरा सन्मान करणार आहोत आशिष पाटील यांचा। मी अक्षय भोईर यांना मी पुन्हा विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे। विक्की पाटील यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे। आपले शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल। तर आपण आजच्या दिवसातील 5व्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत। एकीकडे संघ असेल जय बजरंग खालिंग आणि दुसरीकडे क्षितिज अतकोली। विक्की पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल। हे नाणं एकीकडे नाण्यावर जर आपण पाहिलं तर 2024चं हे पर्व आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे अमी कुरुणकर चषक कॉल केला जाईल क्षितिज स्पोर्ट अतकोलीच्या माध्यमातून। अतकोलीचा कॉल 2024चा कॉल होता आणि नाणेफेक देखील 2024च आलेली आहे। विक्की पाटील यांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची। आजच्या दिवसातील 5वी मॅच क्षितिज अतकोली टीमचे कॅप्टनने नाणेफेक जिंकली। 5 ओव्हरची मॅच। 5 ओव्हरच्या मॅचमध्ये खरं तर ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळतं आणि कोणता संघ काय करू शकतो हे संपूर्ण चित्र स्पष्ट होतं। कारण का 1-2 ओव्हरमध्ये कुठला संघ चांगला आहे किंवा चांगलं क्रिकेट दाखवता येत नाही। या संकल्पनेबद्दल काय सांगशील? अतिशय चांगली संकल्पना आहे आणि आपल्या पडगा टेनिसमध्ये दरवर्षी ते 5 ओव्हर्सचे मॅच खेळवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी आखून आपण वेगळी गेम प्लॅनिंग करून सुद्धा खेळू शकतो।
तर आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे. टॉस जिंकलात, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारले, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत आम्ही ट्राय करू रोखण्याचा. आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 2 ओव्हर महत्त्वाचे असतात. कॅप्टन म्हणून ते 2 ओव्हरची जबाबदारी कोणावर देशील? निलेश आणि आमचा नवीन गोलंदाज आहे, उभरता तारा आहे करण, त्यांच्यावरची जबाबदारी असेल. क्रिकेट आणि तुझं नातं काय सांगशील? क्रिकेट किती आवडतो? क्रिकेट तर खूप आवडतं आणि क्रिकेट आम्ही रोज प्रॅक्टिससुद्धा करतो. आता यावेळेस आमची पहिलीच मॅच आहे पडगा टेनिसमध्ये. आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जाऊया जय बजरंग खालिंग टीमचे कॅप्टन. टॉस महत्त्वाचा होता, हा महत्त्वाचा होता. जिंकला असता तर निर्णय, क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु यावेळेस बॅटिंग करायचं. किती धावांचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा. या ठिकाणी नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली ती क्षितिज स्पोर्ट टीम अतकोलीच्या कॅप्टन यांनी प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. अच्छी गेंद, लाइन के बाहर 4 रन. हॉल हॉल अंपायर चेक. 10 पर पहुंचा है स्कोर. बबलू पाटिल सामना कर रहे हैं. कुणाल का इस मरतबा खेल दिया गेंद को स्क्वायर लेग पर रन के लिए जाना चाहते थे, मना किया. तेज थ्रो रोनित का, कोई रन नहीं, डॉट गेंद. हॅलो हॅलो, माइक चेक. हेलो 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 रोनित को बुलाया गया गेंदबाजी के लिए. हेलो, माइक चेक. अपने सामने ही गेंद को पटका था, हेलो हेलो. छोड़ दिया, डॉट गेंद. 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर का. हॉल हॉल शुभम सामना करेंगे हॉल रोनित का. इस मर्तबा शरीर से दूर ड्राइव लगाना चाहते थे. 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. हॉल चेक हॉल हेलो चेक. इस मर्तबा पंच किया इनफील्ड के ऊपर से. दर्शनीय स्ट्रोक, गेंद जा रही है कवर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आम्ही कुरुणकर चषक 2024 मध्ये सन्माननीय साईनाथ काना पाटील साहेब
करून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभापती आमच्यामध्ये जोडत आहेत. त्यांचं या ट्रॉफीमध्ये या चषकामध्ये आम्ही कुरुंदकर चषकच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्यामध्ये जोडत असताना या चषकाला भेट येत असताना सन्माननीय साईनाथ कान्हा पाटील साहेब सुस्वागतम सुस्वागत. ओ टू कमेंटर बॉक्स. थैंक यू दीपक. बबलू पाटिल सामना कर रहे हैं. इस मर्तबा अच्छी गेंद, सफाई से नहीं खेल पाए, डॉट गेंद. बबलू पाटिल भी जानते हैं स्कोर बहुत ही छोटा सा है, केवल 27 का लक्ष्य है. जोखिम भरे स्ट्रोक्स खेलने की जरूरत नहीं है. थोड़ा सा समय दे रहे हैं अपने आप को. रोनित मुड़ते हुए इस मर्तबा गेंद के आने का इंतजार किया था, एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलना चाहते थे, बीट हुए, डॉट गेंद. दरम्यान कपिल भोईर देखील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. कालच्या दिवसामध्ये देखील संपूर्ण दिवस आमच्यामध्ये होते आणि क्रिकेटचा त्यांनी व्यासपीठावर आनंद घेतला. सुस्वागतम. आउट हो गए वहां पर बबलू पाटिल, कॉट बिहाइंड. पहला झटका लगता हुआ मीत स्पोर्ट्स कुक्से को बबलू पाटिल के रूप में. ने 5 रन खर्च किए, 1 विकेट हासिल की बबलू पाटिल की. 2 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. हमारे बीच में पीटीसी कमेटी के मेंबर अफसर रईस आ चुके हैं. आपका स्वागत है अमी कुरुंदकर ट्रॉफी 2024 में. कुणाल मुड़ते हुए बीमर गेंद हुक कर दिया है गेंद को. फील्डर गेंद के नीचे कैच जरूर पकड़ा है, लेकिन नो बॉल का इशारा अंपायर का. 2 रन मिलेंगे, 17 पर पहुंचा स्कोर. अब यहां से केवल 10 रन चाहिए. इस मर्तबा अच्छी गेंद, फ्री हिट गेंद पर लाभ नहीं उठा पाए मयूर, बीट हुए, डॉट गेंद. स्कोर 17 रन, 10 रन चाहिए. कुणाल दूर वाले एंड से इस मर्तबा स्वंग कर दिया गेंद को, गगनचुंबी सिक्सर, 6 रन. चार रन चाहिए अब.
स्कोर 23 रन, 1 विकेट के नुकसान पर 27 के लक्ष्य का पीछा कर रही है मीत कुकसे। इस मर्तबा लो फुल टॉस गेंद थी, उड़ा दिया हवा में, फील्डर गेंद के नीचे नहीं पहुंच पाए। पहले बाउंस पर गेंद को फील्ड किया रोशन ने, 1 रन पूरा। 24 पर पहुंचा स्कोर। सामना करेंगे शुभम कुणाल का। छोटी गेंद, पुल और डिलाइटफुल, 6 रन। इसके साथ ही मीत कुकसे ने इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन मीत स्पोर्ट्स कुकसेन, हार्ड लक डीबी स्पोर्ट्स कुरुन, हार्ड लक सूरज थोरात, हार्ड लक रोहन थोरात, हार्ड लक रोहित।